Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, ethics at workplace. In last lecture, we will discuss about what is meant by business ethics and what is meant by ethics in communication. Okay, हे दोन ऑलरेडी क्वेश्चन आपण लर्न केलेले आहेत. Ethics at workplace काय आहे हे आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. Ethics are important in the workplace to help keep order, ensuring that company run smoothly and remain profitable. म्हणजे बिझनेस मध्ये एथिक्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे बिकॉज इट्स डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी ॲज वेल ॲज प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज गुडविल ऑफ द कंपनी. ओके, ह्या सगळ्या गोष्टींवरती इथिक्स किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे रूल्स फॉलो करताय हे खूप मॅटर करतं. Each individual company make its value and ethics known almost immediately after hiring an employees or many times during the interview process. Obviously, जेव्हा कंपनी एखाद्या एम्प्लॉईजला हायर करते किंवा त्याच वेळी त्या एम्प्लॉईजला कंपनीचे एथिक्स काय आहेत हे इमिजिएटली कन्वे केलं जातं. त्याचबरोबर इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्ही एम्प्लॉईजला काय करता, कन्वे करता की तुमच्या ऑर्गनायझेशनचे इथिक्स काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने ते फॉलो करता. And it many businesses, no matter how well an employee perform, if he doesn't follow workplace value and ethics, it can result is termination. आणि जर तुम्ही तुमचे रूल्स किंवा इथिक्स प्रॉपरली नाही फॉलो केले तर त्याचा रिझल्ट ऑर्गनायझेशन वरती किंवा त्या एम्प्लॉईज वरती बघायला मिळतो. त्यामुळे वर्कप्लेस वरती इथिक्स फॉलो करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑर्गनायझेशन. First point is a dedication. How hard an employee's work or how much effort she put forth can go a long way. Obviously, company want result, but most employers prefer a worker who give an honest effort to one who might to consider as a natural at the job, but it otherwise disruptive. Either way, when the employee sign on with the business, she is agreed to perform her best to help the companies flourish. Okay, so जसं की आपण म्हणतो जेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनचे गुड इथिक्स आहेत दॅट टाइम एम्प्लॉईज विल गिव्ह देअर 100% इन देअर वर्क. ते ऑब्विसली त्यांच्या वर्क मध्ये काय करतील, त्यांचा 100% देतील, त्यांचं डेडिकेशन देतील. जर तुमचे इथिक्स त्यांच्याशी रिलेटेड गुड असतील that time only, otherwise vice versa. Next point is integrity. Next point is integrity. An important aspect of workplace value and ethic is the integrity or displaying honest behavior all time. Okay, so तुमचे ethics काय आहेत बरं as a employees की तुम्ही तुमच्या वर्कप्लेस वरती ऑलवेज तुम्ही हॉनेस्टी दाखवणं महत्वाचं आहे. सो एन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ वर्कप्लेस व्हॅल्यू ॲट इथिक इज द इंटिग्रिटी और डिस्प्लेइंग हॉनेस्टी बिहेवियर ॲट ऑल टाइम. For instance, an employee who work at a cash register is expected to balance the drawer and deposit to correct amount of the money at the end of night. Okay, जर तुम्ही ॲज अ कॅशियरचा जॉब करत असाल तर तुमचे इथिक्स काय आहेत बरं, तर प्रॉपर बॅलन्सिंग करणे आणि जे काही तुमचं वर्क आहे ते प्रॉपर सबमिट करणे ऍट द एंड. इंटिग्रिटी इन द बिझनेस. Integrity in the business world also might mean being honest with the turning and expenses report or not attempting to steal of sale account or co-workers. थोडक्यात आपण सांगू शकतो इंटिग्रिटी तुमची हॉनेस्टी हे इथिक्स स्टँडर्ड खूप महत्वाचे आहे फॉर ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉइंट इज द हॉनेस्ट. Honesty is an optimal example of integrity in the workplace. Okay, so as a good ethic in a person, आपण काय म्हणतो, जिथे आपण काम करणार आहोत तिथे आपण हॉनेस्टली आपलं वर्क करणं हे महत्वाचं आहे. दिस इज युअर ethics, right? So honesty encourage
ओपन कम्युनिकेशन बिटवीन एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स अँड कोवर्कर्स. जर तुम्ही हॉनेस्ट असाल तर ऑब्विसली तुमच्यासोबत तुमचे एम्प्लॉयर म्हणजे तुमचे ओनर जे कोण आहेत किंवा तुमचे जे कोवर्कर आहेत, दे कॅन इझिली कम्युनिकेट विथ यू अँड बिल्ड अप अ गुड रिलेशनशिप इन द ऑर्गनायझेशन. त्यामुळे तुमचे इथिक्स असणं, तुम्ही ते फॉलो करणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज द कॉन्फिडेंशियलिटी. Confidentiality is the prime example of the integrity in the workplace. It is also legal necessity. Employees have an obligation to keep certain information private. Violation or privacy policy could lead to fine, penalty, and possible lawsuit. Confidentiality instead trust and encourage sincere considering of the privacy of the other. ओके, काही गोष्टी कॉन्फिडेंशियलिटी मेंटेन करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन ॲज वेल एज फॉर एम्प्लॉईज, राईट? सो ॲज अ गुड इथिकल पर्सन यू ऑलवेज मेंटेन कॉन्फिडेंशियली इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन, राईट गाईज? Next point is lead by example. Employers and employees can display integrity in the workplace through the leading by the example. When individual leads by example, they set the foundation for appropriate workplace behavior. Obviously, जसं आपण नेहमीच सांगतो की एका हॉनेस्ट किंवा एका सिन्सिअर स्टुडंटचे एक्झाम्पल आपण जसं ऑलवेज क्लासमध्ये देत असतो, तसंच तुम्ही ऍज एक आयडियल पर्सन, तुम्ही ऍज एक गुड पर्सन म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये एक्झाम्पल असला पाहिजे. पण हे कधी पॉसिबल आहे? when we follow good ethics in organization for completing our day to day duties. आणि तेव्हा तुम्ही एक ऍज अ गुड एक्झाम्पल बाकीच्यासाठी होऊ शकता. सो लीडिंग अन एक्झाम्पल इम्प्रूव्ह personal awareness, sensitivity to other, and accountability, which are all necessary for ethical behavior and integrity. त्यासाठी तुमचं इथिकल बिहेवियर कसं आहे ऑर्गनायझेशन मध्ये हे खूप मॅटर करेल. ओके गाईज, नेक्स्ट पॉइंट इज फॉलो कंपनीज पॉलिसी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग गाईज, कारण असं नाहीये की तुमचे इथिकल बिहेवियर इज अ डिफरंट फ्रॉम ऑर्गनायझेशनल इथिक्स. नो, कंपनीची पॉलिसी काय आहे हे बघा आणि त्याच्याशी रिलेटेड तुमचे इथिक्स असणं महत्वाचं आहे. ओके, सो company's policy is powerful way of demonstrating integrity. Cutting concern and neglecting the follow workplace regulation can lead to mistake, problem, and even dangerous situation. जर तुम्ही काहीतरी वेगळ्याच गोष्टी करताय ज्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये नाहीयेत, खूप साऱ्या मिस्टेक करताय, सो दिस इज डेंजरस फॉर यू ॲज वेल ॲज फॉर ऑर्गनायझेशन. दॅट्स वाय हिअर ॲज अ गुड इथिकल बिहेवियर ॲज अन एम्प्लॉईज तर तुम्हाला कंपनीच्या पॉलिसी फॉलो करणं इट्स मॅन्डेटरी. ओके, नेक्स्ट पॉइंट इज respect co-workers and build trust. This is also very important thing. असं नाही की तुम्ही तुमच्याच ऍटिट्यूड मध्ये काहीतरी करताय, तुमचे वेगळेच इथिक्स आहेत आणि आपल्या इथिक्स मुळे आपल्या कोणासोबतच छान जमत नाहीये, असं नको. तर तुमचे इथिक्स असे असायला हवे, तुमचं इथिकल बिहेवियर असं असणं महत्वाचं आहे जेणेकरून वी कॅन इझिली बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ co-workers as well as build up trust. ओके, सो यासाठी मग काय असणं आवश्यक आहे? सो को-वर्कर सोबत आपण आपली ऑनेस्टी असणं महत्वाचं आहे. तुमचा ट्रस्ट तितकाच तुमच्या तुमच्या कलिग्स वरती, तुमच्या को-वर्कर्स वरती असणं इम्पॉर्टंट आहे. सो रिस्पेक्टिंग these you work with reveals your desire to create healthy work environment. आणि जेव्हा को-वर्कर्स आणि तिथे तुम्ही एक ट्रस्ट बिल्डअप करताय तेव्हा हेल्दी ऍटमॉस्फिअर काय होणार आहे? क्रिएट होणार आहे. पोलाइट कम्युनिकेशन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अप्रोप्रिएट इंटरॅक्शन अँड रिस्पेक्ट फॉर को-वर्कर्स. Thought and idea demonstrate your ability to look beyond your interest to public team center workforce. Okay, next point is exhibit responsible behavior. Integrity in the workplace often stems
From moral and ethical behavior, marketing, some there is no reason or question. Your conduct is one of the best way to prove your honest and dependability employees. Avoid using company's product or equipment for personal use. Okay, तुम्ही personal use साठी या गोष्टी use करू नका. Then it's your good ethics. किंवा बऱ्याच वेळा असं असतं ना की काहीतरी ऑर्गनायझेशनची प्रॉपर्टी आहे, तुम्ही ती डॅमेज करताय. Okay, so point number 2, accountability. Employees in all the industry are expected to act the accountable for their action. So this means accepting responsibility for when things go wrong, gathering yourself and building working towards a resolution. And sometimes it might mean working longer than planned to see a project to a completion. Okay, म्हणजे तुमची अकाउंटेबिलिटी सुद्धा तितकीच मॅटर करेल. जर तुम्ही काही रॉंग वेने जात असाल त्या गोष्टी एक्सेप्ट करा, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट करा आणि मग तुम्ही अकाउंटेबल असणं महत्वाचं आहे. तुमचा विलिंगनेस रिगार्डिंग वर्क, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अंडर गुड बिहेवियर इन ऑर्गनायझेशन. Next point is a collaboration. In almost every industry, workplace value and ethics consist in teamwork. That's because most companies believe when the moral is high and everyone is working together, success will follow. So it is an important for employees to be team players, whether assigning co-worker and project, teaching new, hiring new tasks, or follow the instruction of a supervisor. Okay, collaboration असणं तुमच्या वर्क्स मध्ये खूप महत्वाचं आहे. That's why here say workers value and ethics consist of teamwork. Okay, तुम्ही as a teamwork म्हणून काय करा, consist करा. That's because most company believe that the moral is high and everyone is working together, so success will follow. नक्कीच तुम्हाला सक्सेस काय मिळू शकतो इथे म्हणू शकतो. Next, conduct. Employees conduct an integral aspect of workplace value and ethics. This includes wearing paper attire, using language that's considerable suitable around the office, and conducting themselves with professionalism. Every company enforces its own specific rules and conduct and typically make them extremely clear. Its employees handbook in training manual. Okay, so ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे sometime provide training facility, then understood proper meaning regarding specific language. Okay, ह्या गोष्टीला सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट देणं तितकंच महत्वाचं आहे. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय लर्न केलं, इथिक्स ॲट अ वर्क प्लेस. ओके, काय काय बघितलं आपण थोडक्यात बघूया. इथिक्स ॲट अ वर्क प्लेस म्हणजे जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्ही तुमचे इथिक्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. फर्स्ट इज अ डेडिकेशन. तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचं 100% डेडिकेशन देणं महत्वाचं आहे. ओके, इंटिग्रिटी असणं महत्वाचं आहे. इंटिग्रेटिंग हॉनेस्टी बिहेवियर इन ऑल टाइम फॉर डुईंग युअर बिझनेस. Honesty is also very important thing regarding your ethical behavior in organization. Confidentiality regarding particular information. तुम्ही कॉन्फिडेन्शियल असणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन कुठेही जाऊन लीक करू नये. ही सुद्धा ऍज अ पार्ट ऑफ इथिक्स आहे रिगार्डिंग ऑर्गनायझेशन. लीड बाय एक्झाम्पल. तुमचं बिहेवियर असं असणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही एक लीड एक्झाम्पल ऑर्गनायझेशन साठी झाला पाहिजे. दॅट्स वाय हिअर वी फॉलो अ स्पेसिफिक इथिक्स for conducting, for doing your job or duties and responsibilities. Follow company's policy.
तुमचे इथिकल बिहेवियर असं असणं महत्वाचं आहे की जेणेकरून तुम्ही कंपनीच्या पॉलिसी ह्या स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत. असं नाही की तुमचे इथिक्स हे कंपनीसाठी डेंजरस असते. रिस्पेक्ट कोवर्कर्स अँड बिल्ड ट्रस्ट. तुमचे इथिक्स कसे असायला हवे, तुमच्या इथिक्स मधून तुमचे रिलेशन हे छान बिल्डअप झाले पाहिजे. राईट गाईज? म्हणजेच when we follow ethics that take or as the result build a good relationship with worker as well as build trust between the co-workers. Exhibit responsible behavior. तुमचं कुठेही irresponsible behavior असू नये. ओके, तुम्ही तुमच्या कामाकडे सिरियसली बघणं महत्वाचं आहे. That's why work when you are on the clock. ओके, म्हणजे आपण एक पंक्च्युअल असणं खूप महत्वाचं आहे. डेडिकेटिंग असणं महत्वाचं आहे. प्रॉपर क्लॉक वरती काम करणं महत्वाचं आहे. ओके, दिस इज युअर इथिक्स. म्हणजे अरे 8चं काम आहे आणि तुम्ही 9-10 वाजता ऑफिस मध्ये जाताय. दिस इज नॉट युअर इथिकल बिहेवियर गाईज. राईट? दॅट्स वाय. अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी, तुम्ही ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात त्या गोष्टी क्लिअर असाव्यात. तुम्ही तुमचे सिनियर, तुमचं जॉब काय आहे, तुम्ही कोणाला अकाउंटेबल आहात, त्या गोष्टी प्रॉपर असाव्यात. जर इररिस्पॉन्सिबल बिहेवियर असेल त्या गोष्टी एक्सेप्ट करा. जर तुम्ही काही रॉंग थिंग केली असेल तर त्या गोष्टी एक्सेप्ट करा, त्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. कोलॅबरेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन ऑर्गनायझेशन. ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहेत त्या कोलॅबरेटिव्ह करा. तुमचे को-वर्कर्स आहेत, तुमचे ग्रुप आहेत, तुम्ही हायर करा काही एम्प्लॉईजला, काही सिन्सिअर पर्सनना किंवा टॅलेंटेड पर्सनना, एक्सपर्ट पर्सनना, आणि मग तुम्ही तुमचा जॉब सुद्धा करू शकता. असं नाही की आय एम ऑलवेज राईट अँड आय नो ऑल थिंग, असा ऍटिट्यूड असणं दिस इज नॉट युअर गुड इथिकल बिहेवियर. दॅट्स वाय कोलॅबरेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कंडक्ट. Employees conduct is the integral aspect of the every value add. So training manual ला काय करा तुम्ही इम्पॉर्टंट त्याचं सांगितलेलं आहे. होपसो तुम्हाला आजचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.